आणि आताची महत्त्वाची बातमी, भाजपकडून शिंदेंना डीसीएम किंवा केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते। तर भाजपकडून शिंदेंना डीसीएम किंवा केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील अशी माहिती या ठिकाणी मिळते। मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं होतं। त्यानुसार काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्रीपदासह काही मंत्रिपद याची ऑफर ही शिंदेंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काल दिल्लीमध्ये 2.5 तास बैठक झाली, चर्चा झाली आणि याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना येऊन जी प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वांचा लाडका भाऊ आहोत, आपण बहिणींचे सख्खे लाडके भाऊ आहोत असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी नमूद करायला ते विसरले नाहीत। आता शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद या ठिकाणी स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी तयार होतील का अशी चर्चा होती, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार आहेत अशी माहिती मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती। नक्कीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं किंवा अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिलेली आहे। त्यासोबतच गृह खातं सोडल्यास नगरविकास असो किंवा सार्वजनिक बांधकाम असो इतर हे महत्त्वाचे खाते देण्याची ही तयारी दर्शवलेली आहे। आणि महाराष्ट्रात शिवसेनेचं संघटन मजबूत करायचं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी सक्रिय राहायला पाहिजे असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार आहे अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं गृहमंत्री पदावर त्यांची अट होती, परंतु भाजप गृहमंत्रीपद सोडायला तयार नाही। तरीही आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार आहे आणि पुढच्या 2-3 दिवसात जेव्हा शपथविधी होईल तेव्हा 2 उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा असेल। एकनाथ शिंदे यांनी बरीच गेले 2-3 दिवस ताणून धरल्याची माहिती होती। त्याचं कारण असं होतं की जास्तीत जास्त खाते आपल्या पदरात पडावे, महत्त्वाची खाती आपल्या पदरात पडावी, कारण की मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर मग गृहमंत्री पदासाठी त्यांचा आग्रह होता। ते गृहमंत्री पद भाजप सोडायला तयार नाही, तर आता नगर विकास जे महत्त्वाचं खातं मानलं जातं ते खातं द्यायलाही तयार आहे। त्यामुळे आता अशी माहिती आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार आहे। महाराष्ट्राच्या या सरकारमध्ये महायुतीला थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे। 2 उपमुख्यमंत्री असणार, जसं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना म्हणजे एकनाथ शिंदे यांचा रोल आता बदलणार आहे। 2022 मध्ये मुख्यमंत्री तर आता 2024 मध्ये उपमुख्यमंत्री पद ते स्वीकारतील अशी माहिती आहे।